इकडे जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगार जमा झालेले आहेत। ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सुद्धा या ठिकाणी सापडल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय। 2014 पासून या वस्तू स्टोर रूम मध्ये पडून असल्याचा आव्हाड यांनी आरोप केलेला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर देखील जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे। ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत, म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागते। मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत होता। आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही। मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे। माझ्या मनात शंका का राहावी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।